आता एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। उजनी धरणासंदर्भातली पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत आता झपाट्याने वाढ होत आहे। संध्याकाळी 7 वाजता हाती आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार दौंडवरून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात मोठी वाढ झालेली आहे। खडकवासला आणि कसारसाई धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्यामुळे दौंड इथून तब्बल सध्या 1,08,333 क्युसेक वेगाने पाणी उजनी धरणाकडे झेपावत आहे। खडकवासला आणि कसारसाईमधून सोडलेलं पाणी थेट दौंड मार्गे उजनीच्या दिशेने येत आहे। आज संध्याकाळी 7 वाजताच्या अधिकृत आकडेवारीनुसार दौंडवरील विसर्ग 1,08,333 क्युसेक आहे। धरणाची पाणी पातळी 492.280 मीटर आहे। एकूण पाणीसाठा 72.80 टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा 9.24 टीएमसी आहे। धरणाची उपयुक्त पाणी पातळी 17.24%। धरणाचा उपयुक्त पाणीसाठा आता 17% पुढे गेलेला असून 1 लाखांहून अधिक क्युसेकनं विसर्ग सुरू असल्यानं उजनीच्या पाणी पातळीत वेगानं वाढ नोंदवली जाते। पावसाचा जोर आणि धरण क्षेत्रातील विसर्ग असाच राहिल्यास येत्या काही तासात पाणी साठ्यात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। या घडामोडींचे ताजे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। पाहत रहा HPN मराठी न्यूज।